सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षा मागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. ज्ञानशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. आपल्यात कितीही मतभेद असतील तरी मनात कोणताही भेद असता कामा नये. बाहेरच्यांसाठी आपण एक अखंड परिवार दिसलो पाहिजे. नारू, तू माझा हात पकडलास? तुझी एवढी हिम्मत? हा याच्या आईप्रमाणे वेडा आहे, वेडा. आज तू जे केलायस ना नारू, त्यासाठी तुला कडक शासन मिळणार आहे. आणि तुझी शिक्षा ही आहे की आज तुला अजिबात जेवायला मिळणार नाही. काय नाव आहे तुझ्या मामीचं? नाव तर नाही माहिती. तुला मामीचं नाव माहित नसलं तरी मामाचं नाव माहित असेल ना? हा, पंतजी, सदाशिव पंतजी. श्रीधर, ऐकलं होतं की शोधल्याने देव सुद्धा सापडतो. हो, पण नारू नाही भेटत आहे. अरे पण तो गेलाय कुठे? आतापर्यंत तर त्याने भाकरीसाठी 1-2 गाववाल्यांबरोबर मारामारी करायला हवी होती. पण चारही दिशांना शांतता आहे. मला वाटतंय काहीतरी मोठा तमाशा झालेला आहे. तमाशा झाला असता तर आवाज ऐकू आला असता. इतकी शांतता नसती. श्रीधर, ही तमाशा नंतरची शांती आहे. याचा अर्थ असा नाही की तमाशा झालाच नसेल. अरे तो नारू घरातून उपाशी निघाला आणि त्याने काही केलं नाही असं होऊच शकत नाही. भाऊ, तुमचं बोलणं ऐकून माझ्या मनात सुद्धा शंका कुशंकांचं वादळ सुरू झालंय. शंका कुशंकांचं वादळ? काय उपमा दिले श्रीधर. आज तूही साहित्यकार बनलायस. बस भाऊ, तुमच्याकडून जे शिकायला मिळतं ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. चांगली गोष्ट आहे, पण हे विसरू नकोस की आपण इथे कशासाठी आलोय. जर नारू आपल्याला भेटला नाही तर पंतूजी सगळा राग आपल्यावर काढतील. पण भाऊ, मला वाटते की नारू कधी भेटलाच नाही तर मला म्हणायचंय की तो कुठेतरी निघून गेला तर विचार करा, पंतोजी किती खुश होतील ना. त्यांच्या मनातली इच्छा सुद्धा पूर्ण होईल. अरे वा श्रीधर, आज तर तू खूप गहन गोष्टी बोलतोयस. जे थोडेफार तुमच्याकडून ऐकतो ते शिकण्याचा प्रयत्न करतो. ईश्वर तुला या प्रयत्नात यश देव आणि या नारूला या नायगावातून कायमसाठी दूर पाठव. हरी ओम तत् सत. मग तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा भाऊ. असं समजा की ईश्वराने तुमची इच्छा पूर्ण केली. आता तो नारू कधीच येणार नाही. अरे मग हा शुभ समाचार त्वरित जाऊन पंतोजींना ऐकूया. पण भाऊ, आधी तुम्ही. हो, मी तिथे रोज जातो. अच्छा, मग तू तिथे काय काय करतोस? मी अध्ययन करतो. गुरुकडून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकतो. ते आमच्याकडून वेद पाठ करून घेतात आणि आम्हाला लिहायला सुद्धा शिकवतात. अच्छा, तुमचं हे गुरुकुल आहे तरी कुठे? आमच्या वाड्याच्या जवळ. मग मी सुद्धा तुझ्या बरोबर येऊ शकते? का नाही? तू परत का आलास? म्हणजे तू आतापर्यंत कुठे होतास? कुठे होतास? मी ज्या वाड्यात होतो. का? भोजन करायला, पोट भरून भोजन करायला. खूप मजा आली मामा. पुढच्या वेळी तुम्ही सुद्धा या. आपल्या वाड्याचं भोजन बेचव आहे. यांच्याकडे खूप स्वादिष्ट भोजन बनवतात. शिव शिव शिव. अरे तुझ्या शूद्रांच्या घरी जेवण करून येतोयस? स्वतःचा धर्म भ्रष्ट करून येतो आहेस. आधी आईने माझं जीवन नरक बनवलं होतं, आता मुलगा सुखाने जगू देत नाहीये. माहित नाही हा कुंभकर्ण कधी पिच्छा सोडणार आहे ते.
एका वर्षाचं धान्य एका महिन्यात खाऊन टाकतो. एक वेळ मांजर सुद्धा खीर खाणं सोडून देईल, पण हा कुंभकर्ण काहीही सोडणार नाही. काय करू काय कळत नाहीये. काही असो, आता या नारूचं काहीतरी करावंच लागेल, नाहीतर एके दिवशी या वाड्यावर असं संकट येईल की त्यातून सुटका होणं मुश्किल होईल. पंतजी, असं वाटतंय नारूने परत जेवणासाठी कोणाचे तरी हातपाय तोडले आहेत. कमळ चिखलात फुलत असलं तरी स्वतःला चिखल लागू देत नाही. वाघ जंगलात राहतो पण गवत खात नाही. आणि तू मनुष्य असून तेजस्वी सदाशिव पंतोजींचा भाचा असून सुद्धा स्वतःचा धर्म विसरलास. तुझ्या कुळाचा सन्मान विसरलास. मामा, मी ना चिखलाला स्पर्श केला आहे ना गवत खाल्लंय. मी फक्त पोट भरून भोजन केलंय. जर तुम्हाला इतकीच भूक लागली असती तर तुम्ही रस्त्यावरचा भोजन सुद्धा खाल्लं असतं. उलट बोलतोस निर्लज्जा. तुला माझ्या क्रोधाचा भय नाही वाटत. बघतोच आज तुला माझ्या क्रोधापासून कोण वाचवतं ते. मागे हो सावित्री, मागे हो. सावित्री, जर तू मला स्पर्श जरी केलास तर आम्ही अपवित्र होऊन जाऊ. चल चल मागे हो. पंतजी. काय झालं? काय झालं? कशाला ओरडत आहात? ते असं आहे की काही झालं असू दे. जर त्याने तुमचं भोजन चोरी केलं आहे किंवा तो तुमच्या घरात घुसलेला असेल तर त्याला मारा. तिने गोविंदाला पकडला आहे. मग जाऊन त्याला पकडा, त्याला मारा. माझ्याकडे का आला आहात तुम्ही? काय करा पंतजी, काहीतरी करा, नाही तर ती गोविंदाला मारून टाकेन. मारून टाकेन? हो, ती गोविंदला मारून टाकेल. तुम्ही लवकर चला. चला पंतजी. कोण? तुमच्या जुन्या वाड्यात एका वेड्या बाईने गोविंदाचा गळा पकडलाय आणि ती कुणाचं पण ऐकत नाहीये. आता लवकर चला, नाहीतर ती गोविंदाला मारून टाकेल. भगीरथी माई? माहितीये, जर मी पंतोजींना सगळं काही सांगून टाकलं तर तुझी काय अवस्था होईल. चल चल वाड्यावर. हे बघ, जर तुला आमच्या बरोबर यायचं असेल तर चल, नाहीतर आम्ही एकटेच जातो. भाऊ, मला वाटतं आपण इथून निघून गेलेलंच बरं. आता बघ, तू बघच पंतोजी तुला कोणती शिक्षा करतात ते. नारू, तू तुझ्या वाड्यावर परत जा, नाही तर तुझे मामा तुला ओरडतील. ते तर माझ्यावर नेहमीच रागवतात. तू आधी सांग, तू माझी मैत्रीण बनशील ना? हो. रोज भरपेट जेवण देशील ना? हो, देईन. तर आपली मैत्री पक्की. हो. नारू, तुझे मामा तुला शोधत इथेच येत आहेत. जर ते मला शोधायला येत असते तर छबू मामा त्यांना घेऊन इथे चालले असते, पण ते तर या गाववाल्यांसोबत दुसरीकडे जात आहे. बघ ना, किती काळजीत दिसत आहे. मला जेवण देत नाही ना, म्हणून देवाने त्यांना शिक्षा केली आहे. पण हे कुठे जात असतील? याचा शोध तर आपल्याला त्यांच्या मागे जाऊनच लागेल. मग उभी का आहेस? चल त्यांचा पाठला करूया. पंतोजी, वाचवा, वाचवा, वाचवा. का आलायस इथे? बोल.
मी तर गवत कापायला आलो होतो. वाचवा वाचवा वाचवा. अरे बोल, तुला भाऊने पाठवलंय ना? बोल, सांग इथे काय करायला आला होतास? बोल, सांगत का नाहीयेस? बोल. अरे तुम्ही नुसते उभे राहून तमाशा काय बघत आहात? जा गोविंदला त्या वेडीच्या तावडीतून सोडवा, ती जीव घेईल त्याचा. बोल, का आला होतास इथे? सोडा मला, मी काही केलं नाहीये. मला माफ करा. मी नाही मला सोडणार. जाऊ दे. ए वेडी, सोड त्याला, नाही तर असं शासन करेल की आयुष्यभर विसरणार नाहीस तू. आलास तू? ये, अरे ये ना. हिम्मत असेल तर ये इथे. ये ना. का घाबरलास का? ये, अरे ये ना. ती कोण आहे सावित्री? माहिती नाही कोण आहे. हे सगळे तर हिला वेडी म्हणतायत. काय झालं नारू? तू रडतोयस का? माहित नाही, जेव्हापासून या बाईला पाहिलं आहे असं वाटतं की मी हिला ओळखतो. मला असं वाटतं सावित्री, या बाईसोबत माझा काहीतरी नाता आहे. अरे तुम्ही इथे उभे राहून काय बघताय माझ्याकडे? लवकर जा आणि त्या गोविंदला सोडवा. त्या वेडीच्या तावडीतून त्याला सोडवा, नाहीतर ती जीव घेईल त्याचा. अरे माझ्या तोंडाकडे काय बघत आहात? जा. भागीरथी माई, सोडून दे त्याला. माई? नारू, ऐकलंस तू? तुझे मामा त्या बाईला माई म्हणाले. माईचा अर्थ होतो छोटी बहीण. कदाचित ही बाई पंतुजींची छोटी बहीण तर नाही ना? ती छोटी बहीण आणि मी भाचा. कदाचित ती नाही. जरी माझ्या मामाची बहीण असती तर ती आमच्या घरी राहिली असती. इथे का राहिली असती? हो नारू, तू बरोबर बोलतोयस. पंतोजी हिला असंच माई म्हणत असतील, जसे माझे बाबा त्यांच्याहून छोट्या मुलींना म्हणतात. पण मामाने कधी कुठल्या मुलीला माय म्हटलं नाही. पण हिला का माय बोलतोय? सोड सोड. अरे नुसते बघताय काय? जा जा, त्याची मदत करा. पंतोजी, कसा वाटला तुम्हाला माझा उपाय? या वेडीपासून वाचण्याचा हा एकमेव उपाय आहे. नाहीतर ही कोणा ना कोणाचे प्राण घेऊनच राहील. आणि त्याच्यानंतर काय होईल हे तर तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. चुप चुप. जेव्हाही तोंड उघडतो अशुभच बोलतो. पंतोजी, मी तुम्हाला सावधान करतो आहे. जर हा आगीचा उपाय मला सुचला नसता तर हा गोविंद आतापर्यंत सरळ पोहोचला असता यमलोकामध्ये. हे बघा, ही नको ती बडबड बंद करा आणि निघा इथून. आणि लक्षात ठेवा, इथे कोणीही येऊ जाऊ नका. जर उद्या काही घडलं तर मी जबाबदार राहणार नाही. शुंभासारखे इथे उभे का आहात? चला चला इथून.
नारू नारू हा तू इथे लपते लोक. छबुराव, हा पंतोजी. मला असं वाटतंय की कोणीतरी आपलं बोलणं लपून ऐकतंय. अहो नाही पंतोजी, एखादा जंगली प्राणी असेल. जंगली प्राणी यावेळेस? का जंगली प्राणी सुद्धा काळ वेळ बघून बाहेर पडतात का? पंतोजी, तुम्हाला फक्त गाववाले घाबरतात. अजून तुमची दहशत एवढी पसरलेली नाही की जंगली प्राणी सुद्धा तुम्हाला बघून स्वतःचा मार्ग बदलतील. पंतोजी, तुम्ही उगाच संशय घेतात. इथे कोणी नव्हतं. कोणी नाहीये पंतोजी. घरी चला. चला. थांब जरा सावित्री. काय झालं? सावित्री, ती बाय जळून मेली असेल. नाही नारू, ती बाई तर आगीपासून खूप दूर होती. ती फक्त आगीला बघून किंचाळत होती. सावित्री, असं सुद्धा होऊ शकतं की ती थोडी भाजली असेल. चल ना सावित्री, एकदा तिला बघून येऊया. जर ती जळाली असेल तर त्या घरामध्ये कुणाला आपलं दुःख सांगेल. चल ना सावित्री, तिला बघून येऊया. नारू, याची काही आवश्यकता नाहीये. ती आता ठीक आहे. एकदा बघून काय होतंय? मला फक्त तिला बघायचंय. नारू, तू पाहिलंस ना, ती बाई बहुतेक वेडी आहे. तिने कसं त्या मोठ्या माणसाचा गळा पकडून ठेवला होता. नारू, आपण तर अजून खूपच लहान मुलं आहोत. आपण तिला लांबूनच बघूया, तिच्या जवळ नाही जायचं. पण नारू, फक्त एकदाच सावित्री. जर तुझे मामा परत आले तर? खरं खरं सांग गोविंद, तू तिथे काय करायला गेला होतास? पंतोजी, याचा जीव वाचला ही काय कमी आनंदाची गोष्ट आहे? चुप चुप. मी गोविंदशी बोलतोय. मी तुला विचारतोय, तू तिथे काय करायला गेला होतास? तू तर शेतात काम करतोयस ना? हो पंतजी, मी शेतातच काम करत होतो. मग तिथे कसा पोहोचलास? का गेला होतास? गवत कापायला. कोणाच्या सांगण्यावरून? छबुरावजीने सांगितलं होतं. आजपासून त्या वाड्याच्या आसपास जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको, समजलास? नाही जाणार पंतजी, नाही जाणार. मला माहित नव्हतं की तिथे तुमची माई राहते. सगळ्यांना असंच वाटत होतं की त्यांचा 8 वर्षांपूर्वी मृत्यू झालाय. होय, तिचा मृत्यू झाला आहे. आमच्यासाठी, तुमच्यासाठी आणि या संपूर्ण गावासाठी. जर का कोणालाही कळलं की ती जिवंत आहे तर मी तुला जिवंत नाही सोडणार गोविंद. नाही कळणार पंतजी, कोणाला काही कळणार नाही. इतर कोणाला तर सोडाच, आम्ही स्वतःला सुद्धा काही सांगणार नाही. आम्ही तर हे पण विसरून जाऊ की आम्ही कधी त्या वाड्यात गेलो होतो. तुमचा हुकूम आमच्यासाठी देवाच्या हुकुमाप्रमाणे आहे. आमचा जीव गेला तरी बेहतर. जीव देऊ, पण तुमचा हुकूम नाही मोडणार. ठीक आहे, जा आणि स्वतःचा उपचार करून घे. नको नारू, नारू थांब. नारू थांब. आत नको जाऊस नारू, माझा ऐक नारू. नारू चल ना नारू. नारू आपण उद्या येऊ ना नारू. नारू पुढे नको जाऊस. नारू, मी म्हटलं ना पुढे नको जाऊस. नारू, ते पकडेल तुला. नारू पुढे नको जाऊस. नारू नको जाऊस. नारू इथे या इथे. नारू, आता तू तिकडे नको जाऊस. ती तुला परत पकडेल. आता तू माझ्या बरोबर घरी चल. तू तिला पाहिलंस ना, ते बिलकुल ठीक आहे. पण सावित्री, मला हिच्याशी बोलू तर दे. नारू, तू उद्या येऊन बोल ना. आता तू घरी चल.
चल, खूप उशीर झालाय. तू उद्या येशील? हो येईन, पण तू आता घरी आलास तर. ठीक आहे, चल. हो चल. परत यायचंय. लवकर चल, चल लवकर, चल 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 लवकर चल. लावून टाका आग त्या नागिनीच्या वाड्याला, मारून टाका, जाळून टाका त्या वेडीला, संपून टाका छबुराव तिला, संपून टाका. तिला वाचवलं पाहिजे. बोल सावित्री, तू माझी मदत करशील ना? हो नारू, आपण त्या बाईला नक्की वाचवूया. बाबा नेहमी म्हणतात की संकटात तो प्राण्यांची सुद्धा मदत केली पाहिजे. मग ही तर माणूस आहे, आपण हिला नक्कीच वाचवलं पाहिजे. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री